चला, आज मी तुम्हाला आमच्या अहोंबद्दल काय सांगू इच्छिते. तर मिस्टर सो अँड सो करतात काय? तसं आमच्या मिस्टरांची 21 कर्तव्य आहेत बरं का. कर्तव्य नंबर 1, कुकर खालचा गॅस 3 शिट्यानंतर पटकन बंद करणे. तसे आमचे मिस्टर दिवसभर लॅपटॉपवर कामं करत असतात. मग काय, शिट्यांकडे सुद्धा अधनामधनं लक्ष देऊ शकतात. मल्टीटास्किंग यू नो. कर्तव्य नंबर 2, उतू जाणाऱ्या दुधाखालचा गॅस पटकन धावत जाऊन बंद करणे. ते काय आहे ना की ते जिममध्ये ट्रेडमिलवर खूप धावतात, तरी पण ॲक्टिव्हिटी करू शकतात. कर्तव्य नंबर 3, डोरबेल पटकन अटेंड करणे. कॉल्स खूप अटेंड करतात ना हे, तर डोरबेल पण करतील. कर्तव्य नंबर 4, उंचावरचा डबा काढून देणे. खूप उंच आहेत ना हे, तर शिडीची काही गरज नाही. कर्तव्य नंबर 5, सॉसच्या बाटलीचं बूच ओपनरने पटकन उचलून देणे. आता काय आहे, हे लहानपणापासून भरपूर पेप्सीच्या बाटल्या उघडायचे, त्यामुळे ह्यांना खूप सवय आहे सगळ्या गोष्टींची. फक्त सॉफ्ट ड्रिंक हां. कर्तव्य नंबर 6, डब्याचं झाकण पटकन उघडून देणे. जमतं बरं का यांना. कर्तव्य नंबर 7, पाल, झुरळ इत्यादी डायनोसॉरपेक्षा भयंकर वन्य प्राणी एका फटक्यात मारणे. मार्शल आर्ट्स येतं. कर्तव्य नंबर 8, आता तसं पाहिलं तर नवीन गॅसचा सिलेंडर हे पटकन लावून देतात. डंबेल उचलतात ना हे, म्हणून. कर्तव्य नंबर 9, सांगितल्यानंतरच मुलांना ओरडतात, दम देतात किंवा सांभाळतात. तशी खूप प्रेमळ आहेत. कर्तव्य नंबर 10, पेपर आल्या ते हातात घेऊन वाचत नाहीत किंवा शब्दकोड सोडवत नाहीत. हा तसा मोबाईलवरून वापर कमी होईल तर जमेल ना त्यांना. कर्तव्य नंबर 11, आता काय आहे, कधी कधी आपण म्हणतो ना, बाहेर पडतच आहात तर भयंकर वाक्य ऐकल्यानंतर सांगितल्या यादीप्रमाणे ते सगळं सामान आणून देतात. काय ना, दिवसभर हे बाईकने फिरत असतात, तर मग ह्यांना घरातलं सामान आणायला सांगितलं की ह्या आणतात येताना. तसं लॉकडाऊनमध्ये 6 महिन्यांचं सामान आणून दिलं होतं बरं का. 4 व्हीलर आहे ना आमची, त्याने सामान आणून दिलं होतं. आता कर्तव्य नंबर 12, इस्त्रीचे कपडे आणणे, दळण आणणे, हे सगळी नित्यनियमाची कामं ते करतात. बिचारा तसा खूप साधा राहतो हां. मुलांचे कपडे आणि माझ्या साड्याच असतात फक्त. कर्तव्य नंबर 13, बिलं भरणे, बँकेचे व्यवहार सांभाळणे. ह्या सगळ्याचं तो ऑनलाईन पेमेंट करतो बरं का. सगळं ह्याचे रिमाइंडर फोनवर लावलेले असतात. हुशार आहे. नवरा कोणाचा आहे? कर्तव्य नंबर 14, महिन्याचं सामान मॉलमधून आणताना पटापट पिशव्या उचलणे आणि पेमेंट करणे. ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तो चोखपणे पार पाडतो. तर कर्तव्य नंबर 15, मॉलमध्ये शॉपिंग करताना कुठेही न कंटाळता, न त्रासता, निरर्थकपणाने तो मागे मागे माझ्या चालत राहतो आणि इशारा दिल्याबरोबर पटकन बिल भरतो. डोक्यालिटी. कर्तव्य नंबर 16, सासरचे पाहुणे येऊन जाऊन जोपर्यंत घरात असतील तोपर्यंत तो शहाण्या मुलासारखा घरातली सगळी कामं करून देतो. ॲक्टिव्ह आहे. कर्तव्य नंबर 17,
घरातली छोटी मोठी इलेक्ट्रिकची प्लंबिंगची कामं तो पटापट करतो. अरे हां, मी सांगायचेच विसरले, आमचे मिस्टर इंजिनियर आहेत बरं का. आता कर्तव्य नंबर 18. सतत खाली पडताना रिमोटची बटणं रिमोट तुटतो, तर तो जरा संदासारखा उचलतो आणि परत त्याला जिवंत करतो. रिपेअर करतो. वन्स एन इंजिनियर ऑलवेज एन इंजिनियर. आता जरा महत्त्वाची 2 कर्तव्य सांगते. समजा स्वतःची गाडी आहे, तर तो निमूटप्रमाणे महान चालक बनतो. आता गाडी नसेल एखाद्या दिवशी, तर भाड्याने बुकसुद्धा करतो. ओलाचं बुकिंग करतो. हां, आता शेवटी काय, आपण बाई माणूस, कितीही पुरुषाने कितीही मदत केली तरी आपण म्हणतोच ना शेवटी, मलाच मेलेला दिवसभर घरामध्ये राबावं लागतं, एकाचीही धड मदत होत नाही. खरंच बिचाऱ्याची खूप दया येते. हां. इति पूर्णविराम.